नमस्ते. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजचे अनसॉल्व प्रॉब्लेम करतो आहे. सरावासाठी बुकमध्ये सॉल्व प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, सिमिलर एंट्रीज आहेत, मल्टिपल कंडिशन्स असलेले आहेत. तर ते रोज सराव त्याचा करायचा आहे, रोज छोटा छोटा प्रॉब्लेम करायचा आहे. स्वतःला किती एंट्री जमतात हे देखील पाहायचं आहे. त्यामुळं अभ्यास करा, काही अडचण असल्यास विचारा. आज आपण परत एक अनसॉल्व प्रॉब्लेम घेणार आहोत. अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर 306. अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 7. बघूया काय आहे प्रॉब्लेम आणि काय काय करावं लागेल. प्रियंका ओन मीना ₹18,000. ओन या शब्दाचा अर्थ काय? देणं लागणे किंवा उसणे घेणे. उसणे घेणे बरोबर. कुणी घेतले कोणाकडनं? प्रियंका ओन मीना ₹18,000. प्रियंकाने उसणे घेतलेले आहेत मीनाकडून. हा व्यवहार आहे. प्रियंका ओन मीना ₹18,000. प्रियंका ॲक्सेप्टेड अ बिल ड्रॉन मीना फ्रॉम द अमाऊंट ॲट 4 months. प्रियंकाने बिल ॲक्सेप्ट केलं. बघा, पहिल्या व्यवहारातून आपल्याला क्लिअर होत नाही की ड्रॉवर कोण आहे, ड्रॉई कोण आहे. बरं, इथं नाही कळत आहे. ज्यांना कळते त्यांना ओके. प्रियंका ओन मीना, प्रियंका देणं लागते तिला. म्हणजे तसं बघायला गेलं तर इथेच क्लिअर होते की आपल्याला ड्रॉवर कोण आहे. आपल्या केसमध्ये मीना आहे ड्रॉवर. अर्थात रिमेनिंग पार्टनर कोण आहे आपली, मग ती येणार आहे ड्रॉई. हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. प्रियंका ते समजा त्याच्यातनं नाही कळलं तर पुढं म्हणलंच बघा, प्रियंका ॲक्सेप्टेड अ बिल. जी व्यक्ती बिल ॲक्सेप्ट करते ते अर्थातच ड्रॉई असते. प्रियंका ॲक्सेप्टेड अ बिल ड्रॉन मीना फॉर द अमाऊंट ॲट 4 months. प्रियंकाने बिल ॲक्सेप्ट केलं. किती अमाऊंटचं? 18,000चं. किती महिन्यासाठी? 4 महिन्यासाठी. आलं लक्षात? ह्याची कुठलीही एंट्री येणार नाही. ह्या तुम्हाला व्यवहाराची सुरुवात सांगितली त्यांनी. Priyanka owned Meena ₹18,000, but Priyanka accepted a bill drawn by Meena for the amount at 4 months. So पहिली एंट्री आपल्या प्रॉब्लेमची येणार आहे ॲक्सेप्टन्स. आलं लक्षात? नेक्स्ट, मीना एंडॉर्स द सेम बिल टू सागर. आता एंडॉर्समेंट आलं बघा, सेकंड एंट्री आली एंडॉर्समेंटची. मीना एंडॉर्स द सेम बिल टू सागर. पुढे बघा काय झालं. बिफोर द ड्यू डेट, म्हणजे जी कुठलीही ड्यू डेट काढणार होतो आपण, त्या ड्यू डेटला प्रियंका अप्रोच मीना फॉर ए रिन्युअल ऑफ द बिल. ड्यू डेटच्या अलीकड किंवा ड्यू डेटच्या आधीच प्रियंकाला समजलं की ती या बिलाचे पैसे देऊ शकत नाही. शी इज अनेबल टू पे द अमाऊंट ऑफ बिल. सो शी अप्रोच्ड मीना. ती मीनाकडे गेली आणि तिला सांगितलं की काही केलं तरी मी या बिलाचे पैसे देऊ शकणार नाही आहे. मग काय ठरलं बघा, रिन्युअल जेव्हा येतं प्रॉब्लेममध्ये, देअर आर 4 एंट्रीज ज्या आपल्याला करायला लागतात. काय? फर्स्ट तर ओल्ड बिल कॅन्सलेशन. सेकंड, इफ पार्ट पेमेंट इज गिवन और पार्ट पेमेंट इज रिसिव्ड. थर्ड, इंटरेस्ट पेड. अँड फोर्थ वन इज न्यू बिल, विच इज अवर जॅकपॉट एंट्री. मग हे 4 एंट्रीज आपल्याला करायला लागणार आहेत जर रिन्युअल आलेलं असेल तर. रिन्युअलमध्ये काही कंडिशन्स असतात. बघा काय काय. मीना ॲग्रीड ऑन कंडिशन दॅट. मीनाने कंडिशन काय काय टाकली बघा. मीनाला 18,000 मिळणार होते. तिने काय कंडिशन टाकली? मीना ॲग्रीड ऑन कंडिशन दॅट 6,000 बी पेड इमिजिएटली. 18,000पैकी 6,000 आत्ताच्या आत्ता लगेच द्यायचे, अशी तिने कंडिशन टाकली. Meena agreed on condition that 6,000 be paid immediately together with interest on a remaining amount at 8% per annum for 3 months. फक्त 6,000च द्यायचं नाही आहे, फक्त 6,000च पार्ट पेमेंट करायचं नाही आहे, त्याच्याबरोबर इंटरेस्ट पण द्यायचा आहे. मग जो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा असतो तो रिमेनिंग अमाऊंटवर करतात. ते आपल्याला काढावं लागणारे कॅल्क्युलेशन, ते आपण काढणारही आहोत.
रिमेनिंग अमाऊंटवर 8% फॉर 3 मंथ्स. मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इंटरेस्ट मिळेल. तो इंटरेस्ट पे करूया आपण. आणि प्रियांका शुड ॲक्सेप्ट अ न्यू बिल फॉर द बॅलन्स अमाऊंट. मग इंटरेस्ट पे केल्यानंतर पार्ट पेमेंट केल्यानंतर जी रिमेनिंग अमाऊंट राहणार आहे त्याच्यासाठी तिला काय करावं लागेल, बिल ॲक्सेप्ट करावं लागेल. दीज अरेंजमेंट्स वेअर कॅरीड थ्रू. ही प्रोसेस अशीच पुढे चालू राहिली. हाऊएवर बिफोर द ड्यू डेट, ड्यू डेटच्या अगोदर, बिफोर द ड्यू डेटच्या अगोदर प्रियांका बिकेम इनसॉल्वंट. आजच्या प्रॉब्लेममध्ये इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर आहे बघा. जर पार्टनर देऊ शकला नाही पैसे तर काय करतात. प्रियांका बिकेम्स इनसॉल्वंट अँड ओनली 50% ऑफ अमाऊंट could be recovered from her estate. Priyanka is unable to pay the amount, so she became insolvent and only 50% amount could be recovered from her estate as first and final dividend. ती पैसे देऊ शकत नाही हे क्लिअर झालं आहे कारण ती इन्सॉल्वंट आहे. मग तिची सगळी प्रॉपर्टी विकून त्याच्यातून फक्त बिलाची 50% अमाऊंटच रिकवर झालेली आहे. आजच्या प्रॉब्लेममध्ये हा नवीन भाग आहे बघा, इन्सॉल्वन्सीचा. याच्या पूर्वीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण रिन्युअल बघितलं आहे किंवा एंडॉर्समेंट बघितलं आहे किंवा बिल ॲक्सेप्टन्स बघितलं आहे, पण आज इन्सॉल्वन्सी हा नवीन भाग आहे. प्रियांका बिकेम इनसॉल्वंट अँड ओनली 50% अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट. काय करायला सांगितलं ते खाली दिलेलं आहे. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मीना. याच्या सगळ्यामध्ये जी मीना आहे त्या मीनाच्याच बुकमधल्या एंट्रीज करायला सांगितलेल्या आहेत. नेहमी आपण सरावासाठी दुसऱ्या पार्टनरची पण एंट्री करतो, म्हणजे मीना आणि प्रियांकाची करायला पाहिजे. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण मीनाच्याच एंट्री करणार आहोत. प्रियांकाच्या एंट्रीज तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. आलं लक्षात. इन द बुक्स ऑफ ड्रॉई जो आहे त्याच्या बुकमधल्या एंट्री तुम्ही घरी करायच्या आहेत होमवर्कसाठी. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन द बुक्स ऑफ ड्रॉवरची एंट्रीज करणार आहोत. आलं लक्षात. सो सुरू करूयात. चला स्टार्ट. आखलंय कसं बघा, एकच पार्टनर आहे आज. सो प्रॉब्लेम नंबर 7 पेज नंबर 306. आजच्या प्रॉब्लेममध्ये काय काय आहे बघा. एंडॉर्समेंट आहे, त्याच्यानंतर रिन्युअल आहे आणि इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉई ऑल्सो. इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉई इन द बुक्स ऑफ मीना, कारण आपल्याला तेच करायला सांगितलं म्हणून आपण फक्त तेच करणार आहोत. इन द बुक्स ऑफ प्रियांका हा तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला टास्क आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणखीन एक लक्षात घेतलं तर आजचा प्रॉब्लेम वाचल्यानंतर कुठे तारीख नाही आहे बघा, त्यामुळे एक काम कमी झालं आहे आपलं. जस्ट वी हॅव टू राईट 1 2 3 4 5 6. बघा, प्रियांका ओन मीना ₹18,000. प्रियांका देणं लागते मीनाला 18,000चं, त्याची कुठली एंट्री नाही आहे. पण प्रियांका ॲक्सेप्ट द बिल ड्रॉन मीना फॉर द अमाऊंट ॲट 4 months. बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री आता जवळजवळ पाठ झाली असेल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई अकाउंट. ड्रॉई कोण आहे आपल्या केसमध्ये? प्रियांका आहे, बरोबर. सो पहिली एंट्री येणार आपली बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 18,000 टू ड्रॉई. ड्रॉई कोण आहे? प्रियांका. टू प्रियांका अकाउंट 18,000. बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री केली बघा. प्रियांका ॲक्सेप्टेड द बिल ड्रॉन मीना फ्रॉम द अमाऊंट ॲट 4 months. आलं लक्षात. बिईंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बिईंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. जर ही एंट्री प्रियांकाच्या बुकमध्ये करायची असती तर काय आली असती सांगा बरं. ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, म्हणजे मीना अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अशी एंट्री आली असते. आलं लक्षात. सो सांगेन मी एंट्रीज पण तुम्ही ह्या घरी करायच्या आहेत होमवर्कसाठी. नेक्स्ट, प्रियांका ॲक्सेप्टेड द बिल ड्रॉन मीना फ्रॉम द अमाऊंट ॲट 4 months बट मीना एंडॉर्स द सेम बिल टू सागर.
मीनानी बिल सागरच्या फेवरमध्ये एंडॉर्स केलेलं आहे. बरोबर. सो काय एंट्री येणार आहे बघा, एंडॉर्स्ड बिल. एंडॉर्स बिलाची एंट्री एकच मिनिट पहा. बिल एंडॉर्स टू क्रेडिटर. ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येते, एंडॉर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आज फक्त ड्रॉवरच्या एंट्री सांगितल्या आहेत. सो एंडॉर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल ही एंट्री आपल्याला करायची आहे. एंडॉर्सी कोण आहेत आजच्या केसमध्ये आहेत बघा, सागर. सो सेकंड एंट्री, सागर अकाउंट डेबिट 18,000 टू बिल्स receivable. To bills receivable account 18,000 because bill is endorsed in favor of creditor. Being bill endorsed. Being bill endorsed. आलं लक्षात. सेकंड एंट्री आपण केली बघा, मीना एंडॉर्स द सेम बिल टू सागर. तिनं ते लगेच बिल कोणाला देऊन टाकलं, सागरला देऊन टाकलं. आता पुढे बघा काय काय झालं. बिफोर ड्यू डेट प्रियांका अप्रोच मीना. म्हणजे जी काय त्यांची ड्यू डेट येणार होती त्याच्या अलीकडं प्रियांका अप्रोच मीना फॉर अ रिन्युअल ऑफ बिल. तिनं तिला काय सांगितलं की मला तू बिल आता रिन्यू करून दे, मी काय या बिलाचे पैसे देऊ शकणार नाही. सो जेव्हा रिन्युअलच्या केसेस येतात तेव्हा रिन्युअलच्या केसमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतात बघा. इन केस ऑफ रिन्युअल, फर्स्ट तर ओल्ड बिल कॅन्सल्ड. सेकंड, इफ पार्ट पेमेंट इज गिवन. त्याच्यानंतर थर्ड एंट्री, इंटरेस्ट पेड. आणि फोर्थ एंट्री, न्यू बिल. रिन्युअल हे कंपल्सरी ह्या 4 एंट्रीजच्या मिडियममधूनच ह्या 4 एंट्रीज रिन्युअलमध्ये कराव्या लागतात. जुनं बिल कॅन्सल केल्याशिवाय तर नवीन मिळणार नाही. नवीन देण्यासाठी त्यांनी काहीतरी कंडिशन टाकली, प्लस आपल्याला इंटरेस्ट पण चार्ज द्यावा लागणार आहे कारण आपण पिरियड वाढवून घेतो आहे त्याच्यासाठी. मग ह्या 4 एंट्रीज रिन्युअलमध्ये येतात. तेच कंडिशन्स त्यांनी पुढं सांगितलेले असतात बघा. काय बघा, Before the due date, Priyanka approached Meena for renewal of the bill. Meena agreed on condition that ₹6,000 be paid immediately. म्हणजे पार्ट पेमेंट किती करायचं आहे, 6,000. फक्त पार्ट पेमेंटच करायचं आहे का, टुगेदर म्हणजे च्या बरोबर 6,000 पण द्यायचे, पण कशाच्या बरोबर, विथ इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला ह्याच्यात काय द्यावं लागणार आहे, इंटरेस्ट. आला लक्षात. इंटरेस्ट काढावा लागेल आपल्याला आत्ता. तो किती काढायचा आहे बघा, इंटरेस्ट ऑन रिमेनिंग अमाऊंट ॲट 8% फॉर 3 months. जी काही रिमेनिंग अमाऊंट आहे म्हणजे आपली ओल्ड बिलाची अमाऊंट किती होती मला सांगा, 18,000. पार्ट पेमेंट आपण आत्ता किती करतो आहे, 6,000. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे रिमेनिंग अमाऊंट किती राहिली, 12,000. बरोबर, रिमेनिंग अमाऊंट. मग जो इंटरेस्ट आहे हा ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन रिमेनिंग अमाऊंट. सो इंटरेस्ट कॅल्क्युलेशन बघा, इंटरेस्ट रिमेनिंग अमाऊंट किती आहे, 12,000 इंटू किती पर्सेंटेज काढायला सांगितलेत, किती टक्क्यांनी सांगितलं इंटरेस्ट तुम्हाला, 8%. 8/100. आणि किती महिने आहेत, 3 months. 3 महिन्यासाठी जर बिल काढत आहे तर अख्खा वर्षभराचा इंटरेस्ट का देणार तुम्ही. सो आपल्याला मंथ्स कन्सिडर करणं गरजेचं आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. 12,000 रिमेनिंग अमाऊंट आहे. मूळ अमाऊंट होती 18,000. ओरिजिनल बिल होतं 18,000चं, ते कॅन्सल करावं लागणार आहे. त्यापैकी 6,000 आता आपण लगेच देतो आहे, म्हणजे रिमेनिंग अमाऊंट आली 12,000. मग 12,000वर 18% 3 महिन्याचं बघा किती येतं आहे, 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 4 दोणे 8. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. 120 into 2, 240 is our interest. इंटरेस्टची अमाऊंट आली बघा 240 आणि पार्ट पेमेंट 6,000 प्लस इंटरेस्ट 240
असं पार्ट पेमेंट करावं लागणार आहे 6240. आणि न्यू बिलाची अमाऊंट जी रिमेनिंग अमाऊंट आहे तीच आपल्या बिलाची नवीन अमाऊंट येणार आहे. आलं लक्षात? ओल्ड बिल कॅन्सल करावं लागेल. जे ओल्ड बिल आहे 18,000चं कॅन्सल करावं लागेल. पार्ट पेमेंट करताना 6,000 द्यायचे ठरलेत, प्लस इंटरेस्ट रिमेनिंग अमाऊंटवर काढायचं ठरलं आहे. जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती काढली बघा इथं मी. ओल्ड बिल 18,000, त्यातले पार्ट पेमेंट केले 6,000, म्हणजे नवीन बिल येणार आहे आपलं रिमेनिंग अमाऊंटसाठी 12,000. मग 12,000वर 8% 3 महिन्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला तो आला 240. म्हणजे पार्ट पेमेंट 6,000 प्लस इंटरेस्ट 240, असं आपण एकूण अमाऊंट त्यांना देणार आहोत 6,240. इंटरेस्ट जरी आपण ह्याच्यात दाखवला तरी आपल्याला तो सेपरेट मेन्शन करावा लागतोच. आणि न्यू बिल येणार आहे 12,000चं. हे ज्याला कळलं त्याला बिल ऑफ एक्सचेंज येणारच. रिन्युअलच्या ट्रीटमेंटच्या स्टुडंट्सना येतात त्यांना 50% बिल ऑफ एक्सचेंज जमायला लागतं. कारण मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये रिन्युअल हे येतच येतं. आत्ता 2-3 व्हिडिओज जर तुम्ही बघितलेले असतील तर त्यात रिन्युअल आलेलंच आहे पहा. सो आपल्याला ह्या 4 एंट्रीज तोंडपाठ करणं गरजेचं आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन लक्षात घेणं गरजेचं आहे. करूया आपण रिन्युअलच्या एंट्रीज. चला तर बघूया एंट्रीज कशा करायच्या आहेत. रिन्युअल फर्स्ट आपल्याला बिल कॅन्सल करावं लागेल. बिल कॅन्सलेशनची एंट्री आपण ॲक्च्युली त्या फॉर्मॅटकडे जाऊ, म्हणजे मी तुम्हाला समोरासमोर ते दाखवेन की एन्डॉर्समेंट करताना बिल रिन्यू करताना काय करायचं. आता कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल ही आपली पहिली एंट्री आहे बुकमध्ये, कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल. पण ह्या 4 ठिकाणांपैकी ड्रॉई अकाउंट डेबिट टू 4 कंडिशन्स, या 4 कंडिशन्सपैकी आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये बिल आहे कुठं? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, बिल रिटेन केलं आहे का? तर नाही केलेलं. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक कधी येईल? बिल बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवलं आहे का आपण आत्ता? नाही. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल सेंट फॉर कलेक्शन असा काही उल्लेख आहे का आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये? तोही नाही. बट आपण एन्डॉर्समेंट केली आहे बिलाची. इथं केलं ना बघा, सागर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल बिईंग बिल एन्डॉर्स, म्हणजे आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये बिल झालं आहे एन्डॉर्स आणि एन्डॉर्स केलेलं बिल झालं आहे बाउन्स. म्हणजे एंट्री कुठली येणार आहे? ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी अकाउंट. आलं लक्षात? ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी म्हणजे थर्ड एंट्री येणार आपली. ड्रॉई कोण आहेत? प्रियंका. प्रियंका अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी कोण आहेत हे? सागर. टू सागर अकाउंट 18,000. मुद्दाम मी जरा पिंक कलरचं पेन वापरते आहे रिन्युअलच्या एंट्रीज विद्यार्थ्यांच्या लक्षात याव्या म्हणून. असं तुम्ही करायचं नाही आहे, मी जस्ट तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून करते आहे. बीइंग एन्डॉर्स्ड बिल डिसऑनर्ड, तीच नॅरेशन लिहायची आहे. बीइंग एन्डॉर्स्ड बिल डिसऑनर्ड. आलं लक्षात? रिन्युअलपैकी फर्स्ट एंट्री आपण केली बघा, ओल्ड बिल कॅन्सल. ओल्ड बिल कॅन्सल करताना डिसऑनर करताना ते कुठे आहे ते चेक करावं लागतं. इथं जर म्हणलं असतं की बिल डिस्काउंटेड विथ बँक तर काय आलं असतं? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक. इथं जर रिटेंड बिल डिसऑनर आलं असतं तर काय आलं असतं? ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. इथं आलं असतं बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं बिल डिसऑनर केले तर ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक फॉर कलेक्शन. बट आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये हे बिल एन्डॉर्स केलेलं आहे, सो ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी अकाउंट. एक कंडिशन आपण पूर्ण केली आत्ताच्या रिन्युअलमधली, बिल केलं बाउन्स केलं बा, बिल डिसऑनर केलं. सेकंड एंट्री आहे पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंटसाठी काय एंट्री आली बघा रिन्युअलमध्ये? बघा, रिसिविंग और पेइंग पार्ट पेमेंट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉई अकाउंट. तीच एंट्री आपण इथे लिहिणार आहोत. ड्रॉई कोण आहेत आपल्या केसमध्ये? प्रियंका. सो फोर्थ एंट्री कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट डेबिट टू
प्रियंका अकाउंट. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट. अमाऊंट किती द्यायची ठरली आहे मगाशी? पार्ट पेमेंट 6000 प्लस इंटरेस्ट 240 अशी दोन्ही मिळून आपण अमाऊंट देणार आहोत 6240. 6240. being part payment received along with interest. being part payment received along with interest. आलं लक्षात? being part payment received along with interest. So we have done our second entry also. बिल कॅन्सल केलं, पार्ट पेमेंट केलं. जरी इंटरेस्ट ह्याच्यात इन्क्लूड केला असला तरी तो सेपरेट दाखवावा लागतो. सो थर्ड एंट्री आपल्याला इंटरेस्ट पेडची करायला लागेल. बघा इथे दिलेले प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स ड्रॉई अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. मग तेच लिहायचं, वेगळं काही लिहायचं नाही आहे. पाचवी एंट्री आपल्याला करायला लागेल. ड्रॉई कोण आहेत आपले? प्रियंका. प्रियंका अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. टू इंटरेस्ट अकाउंट किती आला होता इंटरेस्ट आपला? 240. नॅरेशन तिथलीच लिहायची, बिईंग इंटरेस्ट ड्यू. बिईंग इंटरेस्ट ड्यू. आलं लक्षात? रिन्युअलपैकी आपण 3 एंट्रीज आपल्या केल्या आहेत. ओल्ड बिल कॅन्सल्ड, पार्ट पेमेंट अलॉंग विथ इंटरेस्ट, त्याच्यानंतर इंटरेस्ट पण दाखवलं आहे आपण. आता आपली जॅकपॉट एंट्री, न्यू बिलाची एंट्री. ह्याला जॅकपॉट का म्हणते मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, कारण ही जी एंट्री आहे ही एंट्री आहे ॲक्सेप्टन्सची एंट्री, जी ऑलमोस्ट आपण प्रॉब्लेममध्ये केलेली आहे. तीच एंट्री खाली घेणार आहोत, फक्त अमाऊंट वेगळी घेणार आहे, बाकी काही करायचं नाही आहे. बघा इथं दिले पहा, ड्रॉईंग अँड ॲक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई अकाउंट, जी आपण ऑलरेडी केली आहे बघा. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट. तीच एंट्री खाली घ्यायची आणि 12,000 अमाऊंट लिहायची. ती आहे आपली जॅकपॉट एंट्री. आलं लक्षात? जॅकपॉट एंट्री म्हणल्यावर ॲक्सेप्टन्सचीच एंट्री आपण तिथे करणार आहोत. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रियंका अकाउंट. आता मात्र नवीन बिलाची अमाऊंट येणार आहे 12,000, कारण आपण तसंच मगाशी ते सगळा जो डेटा होता तो आपण बघितला आहे. नवीन बिलाची अमाऊंट येणार आहे 12,000. बिईंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बिईंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. आलं लक्षात? रिन्युअल जेव्हा येतं, रिक्वेस्टेड येतं, ड्रॉई अनेबल टू पे, ड्रॉई अप्रोच टू ड्रॉवर असं जेव्हा येतं, ते ह्या 4 एंट्रीज आपल्याला करायला लागतात. जुनं बिल कॅन्सल करावं लागतं, ते कॅन्सलेशनच्या आधी ते कुठं आहे ते बघायला लागतं, मगच डिसऑनरची एंट्री करावी लागते. पार्ट पेमेंट, नुसतंच पार्ट पेमेंट आहे का इंटरेस्ट ड्यू आहे तेही बघावं लागेल. इंटरेस्टची सेपरेट एंट्री मेन्शन करावी लागेल आणि आपल्याला नवीन बिलाची एंट्रीसुद्धा मेन्शन करावी लागते. ह्या 4 एंट्रीज म्हणजेच आपलं रिन्युअल असणार आहे. आलं लक्षात? हे ज्याला जमलं त्याला बिल ऑफ एक्सचेंज येणार, आणि ते सरावानी येतं, लगेच येत नाही. बिफोर ड्यू डेट प्रियंका अप्रोच मीना फॉर रिन्युअल ऑफ बिल. मीना ॲग्रीड ऑन कंडिशन दॅट 6,000 बी पेड इमिजिएटली टुगेदर विथ इंटरेस्ट on the remaining amount at 8% for 3 months, and Priyanka should accept a new bill for the balance amount. हे सगळं आपण आत्ता केलेलं आहे. These arrangements were carried through. ही प्रोसेस अशीच पुढे चालू राहिली. However, तरीसुद्धा पुढं काय झालं बघा. However, before the due date, Priyanka became insolvent. तरीसुद्धा प्रियंका इन्सॉल्वंट डिक्लेअर केली आहे, आणि तिच्याकडनं ओन्ली 50% अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट. म्हणजे आपल्याला आता कुठल्या एंट्रीज कराव्या लागतील? इन्सॉल्वन्सीच्या, ज्या आपण थेरॉटिकल पार्ट बघत असताना पाहिलेल्या आहेत, की इन्सॉल्वंट झाला पार्टनर तर काय करावं लागतं बघा. पेज नंबर 278वर दिलेलं आहे इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉई. सो वी हॅव टू मेक दिस 2 एंट्रीज. फर्स्ट,
बिलाचे पैसे मिळणारच नाहीत, बिल झाले डिसऑनर. बिल डिसऑनर करण्यासाठी मगाचसारखं ते बिल 4पैकी कुठल्या कंडिशनला आहे ते बघावं लागतं. मगाशी बिल एंडॉर्स केलं होतं बघा, ह्याच प्रॉब्लेममध्ये मगाशी डिसऑनर करण्याच्या अगोदर बिल एंडॉर्स केलं होतं, सो ड्रॉई अकाउंट डेबिट टू एंडॉर्स यायला होतं. पण आता परत आपण नवीन बिल काढलेलं आहे. आता कुणाकडे दिलं आहे का आपण ते बिल? डिस्काउंटिंगला पाठवलं आहे का, कलेक्शनला पाठवलं आहे का, एंडॉर्समेंट केलेली आहे? काहीच केलेलं नाही. म्हणजे बिल काय आहे मला सांगा? रिटेन्ड बिल. बिल आहे हातात. मग डिसऑनरची कुठली एंट्री करायला लागेल? कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल, ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आलं लक्षात? म्हणजे आत्ताच्या केसमध्ये इन्सॉल्वन्सीची एंट्री करण्याच्या अगोदर आपल्याला ही एंट्री करावी लागेल, ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. कारण ह्या 3 ठिकाणाचा काही आत्ता उल्लेखच केलेला नाही आहे. नवीन बिल अजून हातातच आहे. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. सो लिहूयात आपण 7वी एंट्री. ड्रॉई कोण आहेत आपल्या? प्रियांका. प्रियांका अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. अख्खच्या अख्खं 12,000चं बिल झालं कॅन्सल. बीइंग ओल्ड बिल कॅन्सल्ड. नॅरेशन. बीइंग ओल्ड बिल कॅन्सल्ड. आलं लक्षात? जुनं बिल कॅन्सल करावं लागेल आणि मग आपल्याला फायनल एंट्री करावी लागेल. रिसिविंग फायनल डिव्हिडंड अँड बॅड डेट्स रिटर्न ऑफ. ड्रॉवरच्या बुकमध्ये कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू ड्रॉई हीच एंट्री लिहायची. अमाऊंट मी सांगते कशा लिहायच्या. 8वी एंट्री बघा. 8वी एंट्री कॅश और बैंक अकाउंट डेबिट. कॅश और बैंक अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट. कारण का 50%च अमाऊंट मिळालेली आहे टू ड्रॉई. ड्रॉई कोण आहे आपली? प्रियांका. टू प्रियांका अकाउंट. तिच्याकडनं प्रियांकाकडनं टोटल अमाऊंट किती येणं होतं आपल्याला? 12,000. त्यापैकी किती पर्सेंटेज मिळाले ते दिले बघा त्यांनी. ओनली 50% अमाऊंट कुड बी रिकवर. 12,000 येणार होते, त्याच्या फक्त 50% रक्कम मिळालेली आहे. मग 12,000च्या 50% काढणं अवघड नाही आहे असं मला तरी वाटतं. पण तरी देखील बघूया. 12,000 गुणिले 50%, निम्मी अमाऊंट त्याच्या. 1200 गुणिले 5, 0 0, 12 पंचे 5 गुणे 10, चाला 1, 5 आणि 1 6. 50% म्हणजे 6,000. म्हणजे 6,000 रुपये मिळाले. 12,000पैकी 6,000 मिळालेले नाहीत. कॅश और बँक अकाउंट डेबिट 6,000, बॅड डेट्स अकाउंट डेबिट ऑल्सो 6,000, टू प्रियांका अकाउंट 12,000. बीइंग नॅरेशन जी काय आहे तीच लिहायची आहे. बीइंग फायनल डिव्हिडंड रिसिव्ड, बीइंग फायनल डिव्हिडंड रिसिव्ड and bad debts written off, and bad debts return off. आले लक्षात? तर हा ओव्हरऑल प्रॉब्लेम आज जो आपण बघितलेला, ॲक्च्युली ही पण एंट्री मला ब्लू कलरने लिहायची होती पण माझ्याकडनं ते विसरलं. हा जो पोर्शन आहे हा इन्सॉल्वन्सीचा आहे. हा इथून खाली जो आहे हा आणि हा इन्सॉल्वन्सीचा आहे. हा पिंक कलरमधला आहे हा रिन्युअलचा आहे आणि हा आपल्या जनरल आपण नेहमीच्या एंट्रीज करतो त्या. आलं लक्षात? प्रॉब्लेम बघा, सोडवा. काही कळलं नसेल, काही अडचण असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.